मंडळी तुम्हाला माहितीच आहे या कार्यक्रमात आपण एक विषय घेतो, एक मान्यवरांना बोलवतो, विषय समोर ठेवतो आणि मान्यवरांना म्हणतो मान्यवर छू आणि मग मग ते त्या विषयाचे लचके तोडतात. एक्सक्यूज मी काय बोलताय तुम्ही? तुम्हाला तरी कळतंय का? सर सर मी नवीन अशी उपमा दिली सर. नाही. सर काय होतं ना, म्हणजे मी नेहमी काय म्हणते की आम्ही एक विषय घेतो आणि मग त्यावर आमचे मान्यवर चर्चा करतात. तर असं सांगितल्यावर ना लोकांना बोर होतं सर, म्हणून मी ना वेगवेगळ्या उपमा ट्राय करते सर. पण याला अर्थच नाही ना. लोकांना बोर होतोय म्हणून तुम्ही मान्यवरांना कुत्रा म्हणणार आहात का? अय्यो असं झालंय का? हसू नका, लाज वाटायला हवी खरं तर तुम्हाला. ईश आहा, काय लाज वाटते मॅडम तुम्हाला? तुम्हाला लाज वाटली नाही ना, इथं काळजात धस्स होतं माहितीये. मोरे गप्प बसा. एक्सक्यूज मी लाजणे आणि लाज वाटणे दोन वेगळ्या गोष्टी आहेत. हा, कळतंय का? काय चाललंय हे? इसे इश्क कहते हैं. हाय हाय मोरे प्लीज गप्प बसा, कार्यक्रमानंतर भेटा. अरे म्हणजे हे तिथे आपण सविस्तर बोलूयात. आता आपण चर्चासत्राला सुरुवात करूयात. तर मंडळी तुम्हाला माहितीच आहे आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे संतुलित आहार आणि आजचं आपले हे जे मान्यवर आहे त्यांचं नाव आहे किरण मृदुमुले. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. तर मंडळी तुम्हाला माहितीच आहे कार्यक्रमाची सुरुवात नेहमीप्रमाणे माझ्या छानशा अशा कवितेने होते आणि आजच्या कवितेचं नाव आहे संतुलित आहार. सर ऐका बरं का. हो, हो. तर कविता अशी आहे, संतुलित आहार खाऊया ना यार. भाजीत भाजी मेथीची, भाजीत भाजी मेथीची, भाकरी खाऊया छोटीशी, भाकरी खाऊया छोटीशी, डाळ भात लोणचा, डाळ भात लोणचा, भाजी भाकरी ठेचा, भाजी भाकरी ठेचा. ओ या ओ या ताक पिऊया, ह ह ह ओ ताक पिऊया, गुलाबजाम खाऊया, ताक पिऊया, गुलाबजाम खाऊया. ओ या बेबे. कशी वाटली सर कविता? जबरदस्त. अंगावर रोमांस झाला माहिती. मोरे बसा. थेट काळजात घुसली कविता. वा क्या काय डोंबलाचं काळजात काय घुसलंय का काळजात? कविता आहे का ही? हा, कविता म्हणतात का याला? सर कविताच म्हणतात सर. काल रात्रभर जागून केलीये मी. मग नका जागू तुम्ही. तुमच्या जागरणाचं पित्त कवितेवर उठतं. सर सर तुम्हाला कळतंय का सर? तुम्हाला कविता झाली सर. जागरणाचं पित्त कवितेवर उठतं. कविता नाहीये ही, नाही. वास्तव सांगितलं. खरंच तुमच्या जागरणाचं पित्त कवितेवर उठतंय. नका करू. थँक्यू सर. आणि तुम्ही सुद्धा जी कविता केलीत की नाही ती खरं तर कविता नाहीच आहे. मराठी भाषेला आलेला करपट डेकर आहे तो. क्या बात आहे सर, क्या बात. कशा सुचतात सर उपमा तुम्हाला? मला प्लीज सांगा सर, मला वापरावे थांबा जरा, थांबा बास. उपमा नाहीये ती, थांबा. हरकत. युजलेस. काहीतरी महत्वाचं सांग. कार्यक्रमाची सुरुवातच आपण सुरुवात करूयात कार्यक्रमाला. आपला विषय आहे हा. तर नमस्कार मित्रांनो, आज इथे अत्यंत महत्वाच्या विषयावर मी बोलायला आलेलो आहे. हा, हा. येस सर, बोला. मला या विषयावर थोडस बोलायचं आहे. संतुनीचे आभार. पण संतुनीचे आभार आपण का बरं मानायचे? अरुण आय लव्ह यू. काय वेंधळा माणूस आहे हा. हो, हो. काय झालं? शंतनूचे आभार लिहिलंय का तिथे? हा. संतुलित आहार असं लिहिलंय. ऐका. Actually, आजच्या लिहिले म्हणजे तसंच लिहिलंय. आजच्या आणि तच्छ करू नका. आता बसा खाली. उगाच आपला काहीतरी मोडा घालायचा. होतं हा. त्यांच्याकडून. तर आजचा विषय आपला जो आहे अत्यंत महत्वाचा विषय आहे. कारण आपलं जे जीवन आहे ना, आपलं जे जगणं आहे ना, फार असं धावपळीचं असतं. तर हो. त्यात या गोष्टीची अत्यंत निकड आहे. आता लक्षात घ्या. काय होतं ना, संतुलित आहार म्हणजे काय मला सांगा. विचार. बोला. आम्हाला माहित असतं तर तुम्हाला कशाला बोलवलं असतं? क्या बात आहे. माहित नाही हे सांगायला मग ह्या असं हे सर आणि हे वगैरे करायची काय आवश्यकता? मी बोलतच होतो ना. यांचं पण बरोबर हा. आहे. तर संतुलित आहार म्हणजे काय? तर संतुलित आहार म्हणजे समतोल आहार. आणि समतोल आहार म्हणजे? छान, उत्तम प्रश्न.
समतोल आहार म्हणजे सकस आहार. आणि सकस आहार म्हणजे सकस आहार म्हणजे पोषक आहार. आणि पोषक आहार म्हणजे तुझ्या आईचा गो. अच्छा, म्हणजे बाबांना पोषक आहार म्हणतात, आणि आईला मम्मी म्हणतात. काय एक मिनिट काय अरे नका लिहून घेऊ बात. काय चाललंय, काय चर्चा आहे ही? विषय कळलाय का तुम्हाला? बोला सर, बोला. मला थोडस बोलायचं आहे. शांताबाई विरार. अरे आवराचा ऍड्रेस लिहिलाय, माणसाने घरी कसं जायचं मग? कुठली शांताबाई विरार? काय हे काय वाचताय? ते लिहिलंय ना. तिथे संतुलित मुद्दाम करताय का हो? नाही. मुद्दाम करताय? नाही नाही खाली बसा बसा, बसा. आणि जमल्यास ना वळूनच बसा. हो तुम्ही काय? मध्ये मध्ये उगाच काहीतरी अत्यंत महत्वाचं काहीतरी संतुलित आहाराबद्दल सांगतोय. हो, माफ करा. लक्षात घ्या, संतुलित आहार, सकस आहार, पोषक आहार हा अत्यंत गरजेचा असतो. म्हणजे काय तर आपल्या जीवनात आपल्याला बाबा अपेक्षित पोषक द्रव्य मिळतायत का हे पाहायला हवं की नाही आपण. आता पोषक द्रव्य म्हणजे काय तर प्रथिनं, कर्बोदक, जीवनसत्व, खनिज द्रव्य इत्यादी. तर ही जी सगळी आपल्या खरं तर ना जेवणात आपल्या हे सगळं असायला हवं. प्रथिनं, कर्बोदक, जीवनसत्व, खनिज द्रव्य सगळं असायला हवं आपल्या जेवणात, हो की नाही? ऐको हम्म. एवढं सगळं ताटात पाहिजे होय? हो म्हणजे लगा लगा अवघड आहे मग लग. का? मग आमचं बाकीचं मग सुक्क मटण, पातळा मटण, तांबडा पांढरा, भाकरी बिकरी, कांदा बिंदा ती कुठे ठेवायचं मग? तुम्हाला काय वाटतं वेगळा पदार्थ आहे का? तुम्ही एवढी सगळं लगा ताट त्यानंच फुल भरणार नाही. की? दोन दोन ताटं ठेवायची होय. इकडे एक खाय, इकडे खायचं, असं करायचं का? प्रेक्षक वेंधळा आहे का ढळ कळत नाही मला आता. त्यांना माहित नाही, मी नसेल तर सांगा हे सर, हा. सगळं हे जे असतात ना हे सगळं जेवणातलाच प्रकार आहे हा. हे काही वेगळे पदार्थ नाही तयार करत आपण. हा हे सगळं आपल्या जेवणात असायला हवं. आता मला सांगा, प्रथिनं म्हणजे एक मिनिट, प्रथिनं म्हणजे कोणाला माहितीये? मला माहिती आहे, सांगा. सांगा सांगा. म्हणजे मी पेपरात वाचलंय, हम्म. काय? अनैतिक संबंधाच्या संशयामुळे प्रथिने पत्नीचा खून केला. माहित मी पेपरात तेव्हाच छापलं. मी खोटं काय सांगू ना. पेपरात देवा खोटं नाही, पेपरात वाचलेलं आहे म्हणून सांगतो. प्रथिने केला पत्नीचा खून असं वाचलंय तुम्ही? आयुष्य गेला अर्ध फ्लर्टिंग करण्यात आणि मग प्रथिने केला पत्नीचा खून. तुम्ही करा लग्न आणि मग तुमच्या पत्नीने करून द्या तुमच्या प्रतिनेचा खून. कशाला काही वाटेल ते बोलू नका. प्रथिनं म्हणजे काय प्रेक्षकांना मला सांगायला आवडेल. प्रथिनं म्हणजे काय तर प्रोटीन्स, बरोबर की नाही? कर्बोदक म्हणजे काय तर कार्बोहायड्रेट्स, बरोबर की नाही? आता मग अत्यंत अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. मला सांगा, प्रोटीन कुठे मिळतं? जिम मध्ये वा 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 जिम ट्रेनर प्रोटीन विकतात. वा. तुझी जीप चालवली पाहिजे ट्रेडमिल वर, जिम मध्ये, मग पटापट बोलशील. थोबडा मी सर नाही माफ करा. काही अंशी बरोबर आहात तुम्ही बरोबर. की जिम मध्ये गेल्यानंतर आपल्याला ट्रेनर्स प्रोटीन पावडर देतात, त्यातनं प्रोटीन मिळतं. पण एक नैसर्गिक हे पण असतं ना, मार्ग पण असतो प्रोटीन्सचा. तर प्रोटीन आपल्याला कशातनं मिळतं नैसर्गिकरित्या? तर तुम्ही मांस खा, मटण खा, मच्छी खा, अंडी खा, दुग्धजन्य पदार्थातनं पण तुम्हाला प्रोटीन मिळत असतं, लक्षात घ्या. आता हे अत्यंत महत्वाचं आहे की आपल्या आहारात दूध सुद्धा असायला हवं. म्हणजे आपल्या लक्षात येत नाही पण रात्रीच्या जेवणानंतर आपण ना पेलाभर थंड दूध प्यायला हवं. पण मी काय म्हणतो, दुधाला कसं कळतं रात्र एका दिवस आहे? तुम्हाला कळतं ना रात्र आहे, हा. मग तुमचं तुम्ही रात्रीचं थंड दूध प्या. नाही ना, मला गरम दूध प्यायला जाम आवडतं. सर मी समजा गरम दूध प्यालो न फ्रीज मध्ये जाऊन बसलो तर प्या मग मरा गोठा. अरे बापरे, म्हणजे गोठ्यात जाऊन परत धार करायची, सगळं पहिल्यापासून करायचं? तुम्ही बसा ना खाली, बसा सर त्यांना बसू दे ना फ्रीज मध्ये. तुम्ही कशाला मध्ये मध्ये बोलता? शांत बसा जरा, शांत. मशरूम कट बाई थांबा जरा.
माझं नाव रसिका आहे सर. ठेवा तुमच्यापर्यंत ठेवा ते नाव बरं, मला बरं. सांगता येतं. ऐका माझं अत्यंत महत्वाचं म्हणणं आहे ते प्लीज लक्षात घ्या. आपण आपल्या आहारात दूध दही असे थंड पदार्थ अत्यंत महत्वाचं आहे ना दूध लक्षात घ्या. दूध आपण प्यायला हवं दूध थंड दूध प्यायला हवं कळलं. दूध प्या थंड ताक प्या थंड हे की नाही. नाही नाही, मी काय म्हणतो की थंडच प्यायचं असेल तर ताकाच्या ऐवजी ताडी प्यायला तरी चालेल काय? काय सांगाल सर ताडी प्यायला तर चालेल का सर? का ताक चढत नाही ना. ताक कशाला चढायला हवं. ताडी चढते. अरे पण ताक चांगलं ना. ताडी चांगली असते. कोण बोललं. ताडीवाला. मग ऐका त्याचं. बरोबर आहे बरोबर. गाडी सर ताडीवाला म्हटलंय चांगलंय ताडी म्हणून ताडी जाऊन प्याल का. सर तुम्ही बसा सर त्यांचं म्हणणं बरोबर आहे सर. ताडीवाल्याने सांगितलं ताडी चांगली तर प्यावी. बसा खाली बसा. नाही सर तुम्ही काय सांगाल सर यावर प्रेक्षकांना उत्तर अपेक्षित आहे. प्रेक्षकांना काही नाही सांगणार तुम्हाला सांगेन. हे जे कानात कॉईल लावलेत ना मच्छर मारायचे ते तिथे लावून पेटवा आणि अशा थांबा स्टँड म्हणून. प्रेक्षकांच्या बाजूने मला काहीतरी बोलायला सांगताय उगाच मूर्ख आलेले आहेत सगळे. मग आज मग मला चिड येते मग. पण सर ताडीबद्दल पुन्हा नाही एकदा प्यायची ताडी. ताडी माडी बॉडीसाठी अपायकारक असते लक्षात घ्या. माझं इतकंच म्हणणं आहे तुम्ही थंड दूध प्या थंड ताक प्या नीरा प्या नारळ पाणी प्या असं सगळं प्या. ते शरीरासाठी चांगलं असतं. अगदीच तुम्हाला काहीतरी वेगळं खावंसं वाटलं तर एखादं मिष्टान्न खा. स्वीट डिश ना. बरोबर. मी काय म्हणतो म्हणजे छोट्या केसांची चष्मा लावलेली एखादी अशी गोड स्वीट डिश आपण बघत राहिलो तो पोट भरल काय? मोरे मोरे गप्प बसा ना तुम्ही पण नव्हता म्हटलं ना कार्यक्रमानंतर आपण बोलूया. अत्यंत ज्ञ दर्जाचं फ्लर्टिंग आहे हे. ज्ञ दर्जाचं कळलं. मूर्खपणा काहीतरी काहीतरी महत्वाचं बोलतोय ते सोडून सगळं चाललंय. बघ संतुलित आहार आहे ना का नाहीच आहे काही कोणाच्या आयुष्यात संतुलित आहाराला काही महत्व. मूर्खपणाचा बाजार आहे नुसता. ऐका आता शांतपणे जे सांगतोय ते. जेवणाच्या वेळा अत्यंत महत्वाच्या असतात. आपण कधी जेवतो हे फार महत्वाचं असतं. काय असतं सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण जे असतं ना ते आपलं शरीर काम करत असतं त्यामुळे पचतं. रात्रीचं जेवण नाही पचत. अत्यंत गरजेचं आहे आपण वेळेत जेवणं. बरं चला जेवणाचं पण सोडा. मला एक अत्यंत प्रामाणिकपणे उत्तर द्या. जेवणानंतर तुम्ही काय करता. मी मळी लावतो किक लागते म्हणून. बोला. मी अंगणामध्ये टी शर्ट वर करून झोपतो. मग माझ्या बोंबीला हवा लागते. मग मला झोप लागते. मग मी झोपते. खाली बसा. सर ओ मी जेवणानंतर स्टार्टर मारतो. मी नाईट हो ड्रायव्हर आहे. कळलं मला. नाईट ड्रायव्हर आहात तुम्ही. अख्खा ट्रक नका हलवू त्यासाठी. नाईट बघ मारीन मला नका करू हे. सर बोला. सर मी ना जेवणानंतर भांडी घासते. तोंड बंद होतं चांगलं होतं. मरायला बोलतायत असं नाही करायचं. हाऊ रोमॅन्टिक. काश मैं बर्तन होता. खरं तर घासण्याच्याच लायकीचे आहात तुम्ही. काश्मे बर्तन होता. जरा शांत बसा. असू दे सर. नाही त्यांना बोललंच पाहिजे. काय सांगितलं त्यांनी जेवणानंतर काय करतात तर मळी लावतात. किक लागते मला आणि पोट साफ होतं. असं नाही होत पोट साफ. ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. पोट साफ होण्यासाठी तुम्ही काय करा शतपावली करा. तुमच्या जेवणात तंतुमय पदार्थांचा तुम्ही जास्त समावेश करा ना त्यानेही पोट साफ होतं. काय मी कानातलं मळ काढायला आलोय. काय शिक्षक विचारू द्या. बोलावलं म्हणजे नीट बोलवा. सॉरी मी काय म्हणतो तंतुमय पदार्थ म्हणजे काय? मशेरी. तंतुमय पदार्थ म्हणजे काय. मशेरी. वा रे वा. कोणी सांगितलंय तुम्हाला तंतुमय पदार्थ म्हणजे मशेरी असते. माहित नसेल सर त्यांना. तुम्ही चिडू नका. तुम्ही तंतुमय पदार्थ म्हणजे फायबर्स म्हणजे काय तर सलाड किंवा मोड आलेले कडधान्य किंवा कच्च्या भाज्या त्या खायच्या. हा. बोलूच नका त्यापेक्षा तुम्ही जर कळत नसेल तर. तंतुमय पदार्थ म्हणजे मशेरी. यांच्या वडिलांनी ठेवली होती तंतुमय पदार्थ म्हणजे मशेरी. वा रे वा. कोणी काय विचारू नका. ते दादा तुम्ही मगातपासून खूप शांत बसले तुम्ही विचारा. विचारा बराच वेळ काही बोलला नाही. विचारा. संतुलित वडिलांना जाऊन सांगा.
दारावर विकायला घेऊन आलाय माझ्या संतुलित संतुलित. असं त्याचा विचारू द्या ना त्यांना प्रश्न विचारत काय तो नीट प्रश्न विचारा आणि हा. संपवा ही चर्चा. मला तर कंटाळा आलाय मग. विचार हा हा. तर मला विचारायचंय, हम्म. मी एक दिवस कोंबडी उपाशी ठेवली तर उपवासाला ती कोंबडी चालेल काय? वा सर मला हा प्रश्न कधी पडला असं कसं झालं सर माझ्या बाबतीत मला प्रश्नच नाही पडला सर. प्रश्न पडण्यापेक्षा तुम्ही पडला पाहिजे होता कुठतरी. मूर्ख काय मला कळत नाही का म्हटलं का होकार दिला मी या चर्चासत्राला. चांगला मी येत होतो गाडीतनं तेव्हाच युटर्न घेऊन गेलो असतो ना. उगाच मी गाडी पार्क करायला सांगितली माझ्या ड्रायव्हरला. कुठे पार्क केली सर खाली बिल्डिंग खाली. कुठे सर बिल्डिंग खाली. बिल्डिंगच्या खाली सर तिकडनं गाडी टोचन करतात सर नाही तर कोणीतरी येऊन ठोकतं सर. अरे हो खाली नाही पार्क करायची सर चावी द्या सर चावी म्हणजे ती गाडी तिथनं उचलतात? उचलतात अरे मी पण माझी रिक्षा तिथं लावलेली आहे. हो रे काय सांगताय? का हो. असं? मॅडम माझी बाईक पण खालीच पार्क केली मी. काय सांगतोय? मी तर ट्रॅक्टर घेऊन आलो, ट्रॅक्टर आहे माझा खाली. मी पण माझा टेम्पो तिथेच पार्क केलाय. अरे बापरे. अरे देवा आपल्या चाव्या घ्या ए, चले, गाडीच्या अरे चाव्या गाडी घेऊन उचलते चला. नाही काय? चला, अरे, चला, मला चला, तुम्ही- चला, सर, पार्किंग चला, पार्किंग चला. नाही माहिती आहे. मला गाडी काय- तुम्हाला मला काय- गाडी तुम्हाला पटकन ना करा. कळलं. हा विषय चला, नाहीये, पण गाड्या गाडी कुठे पार्क नेली ना, कराव्या. कळलं तुम्हाला संतुलित आहार हा. सर मला एक प्रश्न विचारायचा. बोला. संत्र्याची आहार आहे तर मी म्हणतोय त्याच्यापेक्षा जांभळाची आहार आहा. पळा मग निघा. कमाल परफॉर्मन्स तुमचा निखळ विनोद ही आमच्या निरोगी जीवनाची गुरुकिल्ली आहे. बारे बा मस्त खूपच भारी. प्रसादा PP, I can't stop myself here. सोनाली ताई सगळ्यात आधी या स्किटबद्दल शंतनूचे आभार. तुम्ही जे काही झिम्मा फुगडी लोळण फुगडी घातलीत फारच मजा आली मित्रांनो. रसिका अतिशय सुंदर फारच गोड. नाईट ड्रायव्हर साहेब तुम्ही काय येता या कार्यक्रमाला. आणि अरुण तू तर विनरच आहेस. भन्नाट प्रभाकर सुपर्ब आणि पृथ्वीक अप्रतिम कॅरी केलंस तू हे कॅरेक्टर. फारच छान लक्षात राहील असा परफॉर्मन्स. मस्त. मंडळी अविट रागिणी आणि मनोमिलन यांच्या 500व्या प्रयोगाचा पुन्हा एकदा घाट घातला जाणार आहे. चला तर बघूया आज तरी त्यांच्या प्रयत्नांना यश येत आहे का ते बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य महारथी समीर चौगुले, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत आणि कधी गोड कधी तिखट चेतना भट. जिम्मा जिम्मा ए! जिम्मा जिम्मा ला 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 इथे 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 जिम्मा टू जिम्मा टू ला 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 इथे 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 जिम्मा थ्री जिम्मा थ्री अरे मनू यायचंय अजून यायचंय. येणार येणार त्यात आपण असणार. आज खूप आनंदाचा दिवस आहे. आज खूप आनंद. ह्याला म्हणतात चोरावर मोर. याला म्हणतात नेहले पे दहला. तो नतद्रष्ट कार्टा लोचन मजनू नागतोडा तो दरवेळी आपल्या कार्यक्रमात घुसतो की नाही. हो ना. घुसतो की नाही. हो ना हो ना हो ना. पण आज तो इथे येणार नाही याची मी व्यवस्थित व्यवस्था करून आलेलो आहे. काय सांगतोय. त्याची नांगी अशी मी ठेचली आहे बरोबर. हे बरं केलंस. नाही तू दरवेळी म्हणतो ना माझं काही चुकत असेल तर ठेचा. हे बरं केलंस. पण मनू मला सांग हे तू सगळं जमवलंस तरी कसं. अथक परिश्रम मी त्याचा पाठलाग केला त्याचा पिच्छा केला आणि शेवटी त्याचं घर शोधलं. हो? आणि काल मध्यरात्री
त्याच्या दाराला बाहेरून मोठं कुलूप लावून आलोय. म्हणजे आज तो सकाळी उठे दिवाळी पहाटचा कार्यक्रम करायला जाऊया पण दार तर बंद आहे. आज जरा आतमध्ये बसलेला. मला कळतोय तू ए म्हणू हा? म्हणजे आज आपला 500वा प्रयोग होणार म्हणजे होणार. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. हॅपी दिवाळी. कसं काय? नमस्कार नमस्कार. अरे नमस्कार, पाय पडतो. काय आलं? तुम्ही इथे कसे आलात मी रात्री 7:30 पासून इथेच आहे. रात्री अहो आज दिवाळी पहाट ना, म्हटलं पहाटे नको उठायला, उशीर होईल ना, म्हणून मी मागेच बसलो, झोपलोच इकडे येऊन. अहो मग ह्यानी जाऊन मध्यरात्री कुलूप लावला त्याचा काहीच उपयोग नाही अरे अरे तुम्ही दाराला कुलूप लावत माझ्या? बरं झालं, मी विसरलो होतो लावायला. बरं आलो मी, जाऊन आलो 3 मिनिटात तयार होतो. छान करूया दिवाळी पहाट, मस्त करूया आज. हा उत्तम करूया. आलोच मी चेंज करून. सो ब्युटिफुल, सो अमेझिंग, जस्ट लाईक अ वाव, जस्ट लाईक अ वाव. मनो शांत हो, बस इथे आला बस. ग हा, परत आला ग. मला दिसतोय हा जातच नाही ग. हा म्हणजे प्लॅस्टिक आहे ग, प्लॅस्टिक हा नष्टच नाही होणार आहे ग आयुष्य. आपण जिकडे जातो तिथे हा धावत धावत शोधत शोधत पोचतो. आपल्याला काय करायचं? मला कळतंय तू गोळी आपण काय करायचं? चला सुरुवात करूया. मस्त. अहो काय हे तुम्ही पॅन्ट नाही घातली खाली. नाही काय झालं, माझा जो भाऊ आहे तो सुद्धा निवेदन करतो, तर आमच्या दोघांनी मिळून एकच माझ्याकडे सलवार आहे खालची. तर गेल्या वर्षी दिवाळीत मी सलवार घातली होती, तर हा म्हणाला आता माझी पाळी. म्हणलं हरकत नाही, मी शाल घेतो मांडीवर. तसं काय याच्यावरच असते ना नजर सगळ्यांची, खाली जातच नाही काय टेन्शन. आधी कसं हो चला सुरू करूया. बसा. आता काही टेन्शन नाही येणार. ऐका हा आज काय हवं ते करा, सुरू करा. चला सुरू करूया. आमिरजी. नमस्कार. चला. नमस्कार. नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं. मी तुमच्या सगळ्यांचाच लाडका लोचन मजनू, म्हणजे सत्यशील सरपोतदार. अहो सत्यशील सत्पथान अगं, बरोबर बोललाय तो. तू कुठे अडकतेस आता? माझं काय हे ते मी तिथे अडकतात ना, म्हणून माझं असं झालं. ऐक लिस्निंग ठेव जरा. चला चला. नमस्कार रसिको हो. नमस्कार. सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक पांड्या. शुभेच्छा रे. हार्दिक हार्दिक पांड्या, शुभेच्छा. बरोबर. रसिको तुम्हा सगळ्यांना दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छा. हा रसिको, दिवाळी हा अत्यंत आनंदाचा सण आहे रसिको. कुणीतरी म्हटलेलंच आहे, दीपावली हा क्षण आहे आनंदाचा. दिवाळी हा क्षण आहे आनंदाचा. हॅपी दिवाळी रसिको, हॅपी दिवाळी. हो. नाही आपल्याला समुद्रात पोहता येत तर कशाला मरायला जायचंय तिकडे पोहायला? आपली लायकी डबक्यात डुंबायची, तिकडे डुंब ना काय ते. कर ना यार, माफ करा रसिको, माफ करा. दिवाळीची पहाट करा, आहे. रसिको. दिवाळीची सुरू पहाट. करा, पटापट पुढे चल. रसिको, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की मी गेली कित्येक वर्ष सूत्रसंचालन करून. सूत्रसंचालन सूत्रसंचालन रसिको, बोलायला इकडे- शिका. अधिकारात सुटले सूत्रसंचालन. रसिको, अनेक वर्ष मी सूत्रसंचालनाचं काम करतो रसिको. नुकताच रसिको आपले सगळ्यांचेच लोकप्रिय आवडते गायक राहुल देशपांडे यांच्याबरोबर मी एक मंच शेअर केला होता. त्यावेळेला त्यांनी अत्यंत सुंदर असं भावगीत म्हटलं होतं रसिको हो. गबळ्यांचे गाल सुजे, बगळ्यांची माळ फुले, गबळ्यांची गाल तुझे, बगळ्यांची माळ फुले. काय बोलतो हा? वाटेल ते बोलतो हा. बगळ्यांची माळा फुले असं बगळ्यांची रसिको हो माळ फुले, अत्यंत असं सुंदरसं भावगीत त्यांनी रसिको गायलं होतं रसिको. आणि त्याच्या आधी मी निवेदन केलं होतं रसिको. आणि तुम्हाला सांगतो रसिको, काटा आला. नाही नको ना बाबा, प्लीज ना. त्यांना माझं निवेदन रसिको इतकं आवडलं होतं. माझं निवेदन ऐकून रसिको राहुल देशपांडे उभे राहिले, म्हणजे खांद्यावर हात ठेवला त्यांनी रसिको. आणि माझ्या कानात काहीतरी सांगितलं रसिको. काय सांगितलं मला आठवत नाही, पण त्यांची मायेचा ओलावा माझ्या कानात बराच वेळ होता. तुझ्या कानात ते थू असं म्हणाले असतील, त्याचा ओलावा राहिला असेल इथे. शब्दांचा ओलावा नाही येतो,
थू ओलावा. मनो दॅट्स जेलसी रसिको. कर हे रसिको, तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुमच्या समोर बसलेला हा अत्यंत तरुण उमदा, ज्याला लोक लेडी चुंबक म्हणून ओळखतात, रसिको, हा असा का बोलतो रसिको? सगळ्यांना हा प्रश्न पडतो रसिको, हा असा का बोलतो? तिच्या मागे फार मोठी घटना आहे रसिको. फार वर्षांपूर्वी मी एक माझ्या बागेत बसलो होतो. संध्याकाळचे 5 वाजले होते रसिको. बर मी बागेत माझ्या बसलेलो होतो आणि इथून रसिको, नीट बघा रसिको, या साईडनी या खांद्यावर मला किस किस असा आवाज आला रसिको. मी मुळातच प्रेम वाटणार आहे. मी पटकन मागे वळून चुंबन दिलं रसिको. पण तो साप होता रसिको. हो, त्याने किस किस नाही फिस फिस केलेलं होतं रसिको. गाण्याचा कार्यक्रम आहे, पुढे चला पटापट. रसिको, ओळख करून द्यायची जबाबदारी व्यवस्थापनाने माझ्यावर दिलेली आहे. कपाळाची जबाबदारी चोर जसा मोबाईल चोरतो तशी चोरली आहे यांनी जबाबदारी. असू दे. हॅव सम सेन्स. चले लगे चल. चिडायला लावू नकोस मला, तू कार्यक्रम कर. ए मारे कर कर. रसिको हो, माझ्या इथे उजवीकडे बसलेले आहेत मनोमिलन स्वर छेडे. काय सांगणार ह्यांच्याबद्दल? फार मोठी हस्ती आपला आज मंचावर आलेली आहे रसिको. ए. काय सांगणार काय सांगणार काय सांगणार मी रसिको? कुणी यावं आणि अरे सुई म्हणून धागा व्हावा एवढी किरकोळ शरीर असते. माहेरच्या साडीतली अलका कुबलचा रोल जरी दिला तरी हक्काने लाफ्टर मिळवणारा चेहरा. रसिको, हा माणूस एक वेळ ऑक्सिजनवर जगणार नाही पण टोचून बोलल्याशिवाय जगायचं राहणार नाही रसिको. रसिको, त्यांच्या गळ्यात मात्र सुरांची म्हाडाची कॉलनी आहे. कोण अशी ओळख करून देतं अवी? मी सुई आहे का? नाही मनो, सांग ना त्याला. ऐक, दुर्लक्ष कर. देवानी सुद्धा ज्याला बनवताना जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, तू काय लक्ष देतोस त्याच्याकडे? इथे बाजूला आहे का तो? नको ना, कार्यक्रम मुख्य गाण्याचा आहे ना. चला ना पटापट, प्रेक्षक खोळंबले. रसिको, मूल मुद्दे पे आते हैं रसिको. रसिको, क्या है संगीत? क्या है संगीत रसिको? व्हाट इज म्यूजिक? दैट्स एन एपिटोम ऑफ. क्या है संगीत रसिको? क्या है संगीत? संगीत जगणं आहे. संगीत आपलं असणं आहे. अरे असं रसिको, क्या है विराज चष्मे बद्दूर गीतांचा? गोला सुमधुर गीतांचा वाचणार आहे मा. विराज काय क्या है कोलाज सुमधुर गीतांचा रसिको? रसिको, क्या है कोलाज? आमच्या इकडे ट्रेडिशनल डे आहे. ये कोलाज है रसिको, ये कॉलेज है रसिको. क्या है कोलाज रसिको? अजय देवगन है, उसका वाइफ का है, वो कोलाज है. काजोल है रसिको. क्या है कोलाज रसिको? क्या है कोलाज? क्या है? कोई मेरे मंच पे आके कान में मेरे सांगोगे क्या है कोलाज? मी सांगू? नाही मांडव ये गाणं- नाही ताई कुठे होतात तुम्ही एवढे दिवस? नाही प्लीज या मांडीवर बसा आणि काय तो कार्यक्रम संपवून टाका. आम्हाला 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 मुक्त करा. ह्या श्रापात ना आम्हाला मुक्त करा ताई. मनू. प्लीज ताई, प्लीज ताई या. नाही चालेल? चुकलं मी. नाही चालेल? नाही हे मांडव कळली अवकात कळली? मला कधीच कळले हा बोलशील परत मांडी नाही. पे आके कान में मांडी पे? नाही. सांगतो ना. नाही चुकलं. परत एकदा माफी माग. बस आता तिकडे. बस मला तसं काय. ताई माफ करा. नाही. जाऊ दे, सॉरी म्हणाला तू. सॉरी व्हेरी सॉरी. थँक्यू ताई. आता एक शब्दही अरे काय आहे हे काय आहे? कोण? हे काय आणलंयस तू? म्हणजे काय?
बंदूक आणले खाली बिल्डिंगच्या खाली पोरगा होता त्याच्या आईचं लक्ष नव्हतं बंदूक चोरून आणली मी ठेवा ती बाजूला एक मला शब्दही- नकोय, ठेवा ती. एक शब्दही बोलायचा नाहीयेस तू आता आता मी कार्यक्रमाला सुरुवात करणार आहे. रसिको, सगळ्यात आधी तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हो ना हो ना हो ना. कसं आहे रसिको, दिवाळी म्हटली की एक ऊर्जा असते, एक 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 छान वातावरण असते, एक प्रसन्नता असते. हो ना हो ना हो ना. यांना फारसे डायलॉग नसतात हं. हो ना एवढंच तेच दळतोस तेव्हा आम्ही बोलतो तुला. असू दे मला बोलले चालेल चालेल पुढे चल. तुला बोल. हा तर मी म्हणत होतो की दिवाळी म्हटली की प्रसन्नता असतेच, तर ह्या प्रसन्नतेत आणखीन भर घालायला मी माझं पहिलं पुष्प तुमच्याकडे आता मांडणार आहे, सादर करणार आहे. वा 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 चित्रपटाचं नाव आहे आराधना आणि गाण्याचे बोल आहेत बागो में बहार है. वा. क्या बात आहे. आमिरजी. बागों में बहार है. कुठे 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 काय कुठे काय आहे? बागो में बहार है कुठे म्हणजे काय? आहे काहीतरी आहे ते काय नाही बागो में बहार है असं आहे ते. अच्छा अच्छा मला कुठे कशाला तुला विचारायचंय? असं नाही म्हणजे शांत ती शांत. बाग कुठे आहे असं मी अरे विचारलं. काय बापाला चणे शेंगदाणे विकायला जायचंय बागेत? बाग कुठे? बागो में बहार है कुठे? बाग कुठे? काय करायचंय तुला? बाग कुठे? गप ना तू. बागो में बहार है मारे मला काय बंदूक दे. मला बंदूक दे. मला बंदूक दे ती. अरे नको ना मनो काय चाललंय तू का भांडतोयस त्यांच्याशी? बंदूक काढलीस तर तू प्रेक्षक बघतायत मनो नको ना लहान मुलं. रसिको माफ करा, मी असा नाही आहे, मी अहिंसक माणूस आहे. हा माणूस मला असं वागायला भाग पाडतोय. ती ठेव. तू बंदूक बस बस खाली बस बस माफ सुरू कर. माफ 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 करा रसिको. आमिरजी परत एकदा सुरुवातीपासून. नाहीये रे, नाहीये नागोबा नाहीये. काय असं करतोस तू? अरे आहे नागोमा नाहीये रे नागोबा राजा. नाहीये नागोबा ते ना 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 असं आहे ते. काही गायचं नाहीयेस तू. नाही काही गायची गरज नाही. काय नाही बाणाची बाटली आहे बंदूक नाही. अमीरजी मला माफ करा, तिसऱ्यांदा मी तुम्हाला सांगतोय, पण नवीनच तुम्ही घेतलेला आहे सिंथेसायझर तर वाजवाच. अमीरजी एकदा फक्त सांगा ते काय आहे ते एकदा सांगा. ना 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 तुला नाही गायचं, मी तुला का सांगू? Just एक ती आहे गायला. तू गाणं घे गाणं सुरू कर. अमीरजी मला माफ करा परत एकदा. नागोबा कधी घेतलेलंस तुम्हाला सांग. तेव्हाच असेल ना ते. मग नको ना मनो तुला त्रास होतो मग तू बस बरं इथे. एकदा मला कंटाळा आला याचा. तू कार्यक्रमाची वाट लावून टाक आमच्या. मनो तू मी नाही, मला नाही गायचं आता. अरे असं का दरवेळी असं करतोस? प्रेक्षक खोळंबतात असं प्रेक्षक खोळंबतात. हे प्रेक्षकां त्याच्यानी मी नाही बर 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 आपण तुझं आवडतं गाणं घेऊया. माझं आवडतं गाणं मग मी मी गाते तुझ्या बरोबर हवं तर. हा ठीक आहे. हा तू गात असशील तर मग मला हरकत नाही. हा घे तू हे सांग. रसिका हो, आम्ही आमचं पुढचं पुष्प तुमच्या समोर माळतो. 1996 साली आलेला चित्रपट माचीस. संगीतकार आहेत विशाल भारद्वाज आणि शब्द आहेत गुलजार साहेबांचे. वा वा चप्पा चप्पा चरखा चले. वा वा मला फेवरेट आहे. तुझं गप्प बस. तू दुर्लक्ष कर. अमीरजी अमीरजी थँक्यू छान वाटलं. तुझ्या बापाला जाऊन सांग त्यांनी राहू. अवी भाभीला पाठवतोय जुहूला. आज मी याचा खून करणार आहे. थांब रे. नको मारू त्याला. नेहमीप्रमाणे धुमाकूळ खाता तुम्ही. वा मजा आ गया. हास्य रसिकांना विचारूया त्यांना कसा वाटलाय हा हास्य कोलाज. अप्रतिम, लाजवाब. आज चेतनाचं गाणं मिस केलं आम्ही. ते व्हायला हवं होतं पण वेळेचं बंधन आहे आपल्याकडे. आय अंडरस्टँड. पण दरवेळेला तू पण खूप सुंदर गातेस या सिरीजमध्ये आणि आज तुझंही गाणं पूर्ण झालं नाही, ती एक रुखरुख राहिली. पण ती राहावी याच्यातच म्हणजे तुमचं यश आहे असं मला वाटतं. आणि सम्या 3/4 मध्ये तू मांडीवर शाल घेऊन निवेदनाला बसला होतास. ही आयडिया मला आवडली आहे. कुठेतरी बघूया म्हणजे काय करतो. बाकी बहारदार, मजा आली. संगीत क्या आहेचं उत्तर द्यायला निर्मितीताई सरसावल्या. मला असं वाटलं त्यानंतर हा सुधारेल पण असं काही घडलं नाही. निर्मितीताई काय करायचं, काय म्हणाल?
त्याला काहीही आपल्याला करता येत नाही. तो मोकाट सुटलेला वळू आहे. विनोदाच्या बाबतीत तर म्हणजे वळूला जसं कोणी पकडू शकत नाही ना, तसं त्याला कोणी पकडू शकत नाही आहे त्या बाबतीत. आधी मी सगळ्यात तुमचे आभार मानते, विशेषतः ओंकार. ज्या पद्धतीने तू सुरुवात केलीस, जिम्मा जिम्मा जिम्मा, आम्हाला तू एक होप दिलायस रादर तुम्ही सगळ्यांनी, की जिम्मा 3च्या प्रमोशनसाठी आम्ही लवकरच येऊ. नक्कीच. चेतना, मीही तुझं गाणं मिस केलं. तू खूप छान गातेस चेतना. मी नेहमी तुमचं हे स्किट बघते तेव्हा मला असं छान वाटतं की यार नुसती कॉमेडी नाही करत आहेत ते, गाणी बिणी ऐका त्यांची. खूप छान वाटलं. मस्त म्हणजे मस्त झालं तुमचं स्किट. आणि ना सम्याचं जर काम चांगलं झालं तर मी नेहमीच सम्याला काही ना काही बक्षीस देते, पण मला आज मांडीवर येऊन बसून बक्षीस दे. त्याला तू तयार असशील तर मी येते. हो, आहे तयार. ये. तर दीदी मला नेहमी प्रत्येक वाढदिवसाला परफ्यूम गिफ्ट द्यायची आणि माझा आवडता ब्रँड ती द्यायची, तिला माहिती आहे. तर मध्ये काही गॅप पडली 3-4 वर्ष आणि माझा आता 50वा वाढदिवस झाला. तर त्यावेळेला ती नेमकी नव्हती, ती लंडनला होती. माझ्या मते झिम्मा 2चं शूटिंग करत होती ती. तर त्यामुळे तेही माझा तोही चान्स गेला. आणि त्याच्या आधी ती इथे जवळपास कुठेतरी आलेली होती बोरिवलीला, तर ती विसरली घरी 1 दिवस आधी परफ्यूम. तर त्याच्यानंतर मी रोज तिला दर 2-3 दिवसांनी मेसेज करायचो की आता ह्याच्यात एवढेच फुसफुस उरलेत, ह्याच्यात आता वजन खूप कमी होत चाललं आहे, मला श्वास घेता येत नाही आहे, ऑक्सिजन बंद झाला आहे, मी आता व्हेंटिलेटरवर आहे, मला परफ्यूम हवं आहे. डॉक्टर म्हणाले कुठलंही औषध चालणार नाही. असं तिला खूप मी त्रास द्यायचो, पण शेवटी तिने आणलं. थँक्यू सो मच. मंडळी, प्रवासातल्या गमती जमती आपलं नेहमीच मनोरंजन करतात. चला तर बघूया आजच्या प्रवासात काय धमाल घडते ते. जी धमाल घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे इरसाल गावकरी. चला चला, तिकीट बोला. तिकीट 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 मागून घ्या. चला, तिकीट मागून घ्या. बोल बेटा. काय फारच क्यूट पोरगी आहे नाही. काका हा काय कुठं काय काय आजकालचे पोरं पण ना सगळे झोपले. काका काय असं का असं बावटे काका काय गाढवाला 4 पाय. काका काका तुम्ही खाया बोआ का टकलू आला बोआ का. बेटा 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 असं बोलू नये. काय तुम्ही टकलू आला बोआ का बसलाय आईच्या बाजूला. बेटा कंडक्टर काका आहेत ना, कंडक्टर काका ते खूप ओरडतात बरं. मी काय चालले वरडू. बाला तू खेळा. मी ह्यांच्या बरोबर खेळू आहे, चालणार आहे होय. काका काका केलं ना बाबा. काका काय काय काका, नको ना नको ना नको ना. काय अरे ते डोक्यात जातं ना ग. काका काका अं, तुम्हाला नाही अक्कल कारण तुम्हाला आहे टक्कल. ए बिंडो पोरगी बघ बेटा, म्हणजे खरं तर आहे ना, ज्यांना बुद्धी असते ना त्यांना टक्कल पडतो. म्हणजे एका अर्थाने ज्यांना असतं टक्कल त्यांनाच असते बा प्रचंड अक्कल. असं असं असं. तरी पण तुम्ही बोका हाय टकलू वाला बोका हाय मला नका सांगू. नको ना. टकलू वाला बोका. ओ ओ ओ ओ ताई ओ ताई ओ ताई ताई काय आहे? उठाय उशीर झाला. धारा काढा घ्या, मी चहा टाकते घ्या. ओ कोणाची धार काढताय? कुठला चहा टाकताय? अहो तुम्ही बसमध्ये ना. अच्छा ती जी पोरगी आहे ना तुमची ती अरे वाक्य पूर्ण व्हायच्या आताच झोपली बाई.
पण बाय नाही, इथे काय बोलायची सोय नाहीये. कंडक्टर, हं? ओ कंडक्टर, काय झाला? मला सीट बदलून द्या. कुठे जायचंय? कोल्हापूर. 350 होणार. हो हो, अरे तिकीट घेतलेलं आहे मी, मला जागा बदलून द्या. ही बाई माझ्या अंगावर पडते. बसमध्ये एवढाच रोमांस होतो. अरे काय बोलताय तुम्ही? काय? अरे ही बाई माझ्या अंगावर पडते ना, ओ त्रास होतोय मला. एक तर एका कुल्ल्यावर बसलेलो आहे मी. अजून 10-12 मिनिटांनी तो पण बधीर होऊन जाईल. हे बघा, तुम्ही कंडक्टर आहे, तुम्ही कसं भाऊ, तुम्हाला माहिती असतं कोण कुठे उतरणार आहे. तर एखादी शीट रिकामी झाली ना तर सांगा. सांगतो टेन्शन घेऊ नका. तिकडच्या 3 नंबरचा माणूस आहे ना, तो आता दुसऱ्या स्टॉपला की उतरणार, तिकडे बसा. थँक्यू. काका काका याचा दात घाला ना. नका घाला प्लीज, एकदा घाला, मजा येते बघा. घाला घाला. एकदाच्या? हा हा हा. अडकलं काका. झालं ना? आता तुम्ही अडकलं ना, आता माझी डाय आहे. आपण आता अरे दुसरं बेटा, वाला नको ना, नको ना बेटा. आपडी फाफडी खेळूया. आपडी फाफडी गोळाची थापडी धम्मक लाडू तेल काढा. डोक्यावर पडलेली काय का तो भिंडोक पोरगे? ओ ताई, ओ ताई. आहे ग. आलं का उमरच बा? आलं उमरच. सॉरी. अरे अरे, काय करताय तुम्ही? तुम्ही बॅग सोबत माझ्या पाय पण उचलला ना. अहो, कशाचा उमरज आणि फिमरज? उमरच ना आलं का? अरे तुमची ही पोरगी खूप त्रास देते हो. अरे कायला त्यांना त्रास देते ग. ओ ओ, अरे बाई परत झोपली. अहो, महिलांना ना संसारात लय ताण असतो. जाय रे भाऊ. आला मोठा महिलांचा वाली. आई ग. का काका काका अगं, नको ना ग, नको ना. काका माझ्या बरोबर खेळा ना. आपण मला झोपायचंय ग, झोपू दे ना. तुम्ही खेळून झाल्यावर झोपा. घोड्याला पाणी घालूया. इथे बस मध्ये कशाला गोड्याला आणते? इथे काय तलाव आहे का? तुम्हाला कळत नाही, खेळ असतोय तो खेळ. घोड्या असं करायचंय, असं करायचं, घोड्याला पाणी घाला. घाला ना, घाला ना. एकदाच खेळीन. एकदा घाला ना. नंतर झोपू देशील हा ना? हा हा, नंतर झोपा. घाला घाला, घोड्याला पाणी घाला. तिकडं आहे वय घोड्याचं तोंड पागल. इकडं जरा नजदीक लावो. लेफ्ट लेफ्ट अरे हो ना. लेफ्ट 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 लेफ्ट. तुमचं काय आहे तिकडं? बापरे, जोरे पोरीच्या हातात जोर खायला लागला. काका आता नाही, अजून नाही, एकदा. नाही, बेटा आता घोड्याने पाणी प्यायलं, त्याच्या पोट्टाम फुगलं, घोडा आता हुंदडायला गेला. नाही नाही नाही, पण माझी डाय आहे, मी जिंकलाय ना. माझी डाय मला पाहिजे आहे. तुम्ही असं करा, असं करा. तुम्ही हारलायत. तुम्ही असं करा. करतो पटकन करा. करतो ग, करतो. करा. बापरे, भूतीन. तिथं घालतो तो एक तोंड. इकडं ना. लेफ्ट हा, लेफ्ट आणतोय ग. लेफ्ट लेफ्ट. तुमचं काय आहे तिकडं? बापरे, झोपेत कानपट्टी मारली या बाईने. अरे बापरे, वर माकड हाड केलं माझं. माकड हाड केलं. काय झालंय? माझा डोळा उडण झालं बा. काय हो? आलं का बा? काय ओ ताई, अरे माझ्या अंगावर पडल्या ना तुम्ही. अरे तुमची जी पोरगी आहे ना, तिला सांगा खूप त्रास देते होती. बॅग यायला कायला त्रास देते ग. आता प्रवास म्हटलं, मांडीला मांडी आणि खांद्याला खांद्याला. मांडीला मांडी लागायला आपण काय जोडीने केळवणाला बसलोय का? अरे तुमच्या फक्त डोळ्याला डोळा लागतोय हो. कंडक्टर साहेब, काही झालं? कंडक्टर साहेब, तुम्ही यांना समजाडा गाड्या. मला खूप त्रास होतोय. हे बघा, तुम्ही तुमची सीट यांना दिलेली एकता. मी पण तिकीट घेतलेलं, मी पण पैसे भरलेले आहेत. इकडे सगळ्यांनीच पैसे भरलेले आहेत. इकडे फुकट फक्त मी आणि ड्रायव्हर आहे. आमचं आयुष्य फक्त या दांडीला लटकूनच जाणार आहे. मग बसा माझ्या मांडीवर. थँक्यू. अरे उठा ना.
आता का गुडगा तोडायचा आहे तुम्हाला माझा वंकच केली कसं करताय सॉरी सॉरी खेळला ना तिच्या बरोबर. अहो भांडणं कुणात नाही होत, थोडं खेळा ना. नका ना डोक्यात जाऊ. दिन एखादी कानपट्टीत ठेवून मी. Yes, come on, Shiva. तू अरे नको ना. काय आहे? ऐका ना, कापूस कांड्याची गोष्ट सांगू काय? तुझ्या बापाला सांग. तुझ्या बापाला सांग काय म्हणताय? कापूस कांड्याची गोष्ट सांगू काय? हायचे काय काय करताय? कापूस कांड्याची गोष्ट सांगू काय? ओ बाई ओ बाई. हा आता नको, आम्ही नाही जाणं. वेगळंच चाललंय. अरे हो तुमचं काय चालू आहे हो? काय चालू? काय 2-2 मिनिटांनी लाळ येते का करताय तुम्ही? काय झालं काय? तुम्ही बायली कॅरेक्टर पकडी मारू कॅरेक्टर पकडी. अरे हो 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 बाई ती आहे ना, ती खूप त्रास देते, खूप बचा बचा करते. तिच्या का गं, काय आलं? तोंडात काहीतरी कोंबा तिच्या काहीतरी खाऊ घाला म्हणजे काय तोंड लागले? बंद भूक राहील. लागले, भूक लागले. उठवायचं, मला उठवायचं, पायवर कर. झोपून होती मी तर किती वेळा प्रयत्न करून तू उठतच नाही. ऐक बाई, काय होईल? भूक लागले तर सांगायचं. भूक ह्यांचं लागले, नुसतं. खायला पाहिजे होतं. डोळा उघडायला झालाय. काय लाडू पाहिजे? बस संपला लाडू. इथे चिवडा खा, चिवडा खा. हा चिवडा. ए ड्रायव्हर, कशाला गाडी एवढी रेस करतो बसायला? आता झोपू दे. लाडू खाल्ला. बाबा मला लाडू पाहिजे. ये बाबा मी नाही का तुझ्या बाप. बाबा मला लाडू पाहिजे. ए उठव तिला. आयो बाबा रागी आहे. ए अगं तिला दिला असतास का बारी झाली असतीस होय का? हा अरे तुम्ही बा आहे ना सुक्का बोंबील मारू सुक्का बोंबील. तू हिचा बाप आहे, हो तू हिचा नवरा आहे. हो. मग तिकडे कायला खपला, इकडे खपना. अरे मी रुमाल टाकून इथं जागा पकडली तर मी इथं बसाल ना. त्यांच्यासाठी ती जागा पकडली, त्या तिथं बसल्या. अरे तुझी बायकोन पोरगी मला खूप त्रास देत आहेत रे. अरे मग तू भोग ना सगळे भोग, मला का भोग आहे सांगायलास? अरे तुका डोक्याने कमी आहे का रे? अरे तू इथे बसला पाहिजे ना दलिंदर. मला सुखानं प्रवास करायचा, मी इथंच बसणार. आपणच तो हालत. कंडक्टर, काही झाला तो माणूस या पोरीचा बाप आहे, हिचा नवरा आहे. याच्यात कंडक्टर काय ऑब्जेक्शन घेणार? गाडी थांबवा, थांबवा गाडी. गाडी अरे थांबवा. वा, तिचा नवरा आहे तर गाडी थांबवा. तिच्या नवऱ्यासाठी नाही मला उतरायचंय. उतरायचं? अरे नको ना. ये, डोकं नाही उघडत आहे. ये तू डोक्यात जाते, डोकं उठाडे तू. पण बाबा मला लाडू. अरे नको मारू नका. स्टॉप मी उतरतोय, मी उतरतोय. स्टॉप आलं अरे की? काय- अरे नका मारू. अरे स्टॉप आलं की? मला ऐक. वा वा वा, धमाकेदार परफॉर्मन्स. हा प्रवास संपूच नाही असं वाटत होतं. खरंच मस्त, बहारदार. सोनाली ताई, फारच मजा आली सगळ्यांना बघून. अरुण फार गोडाचं, जगाविषयी एक ममत्व असलेला कंडक्टर, की महिलांना त्रास असतात वगैरे असं शिकवण देणारे. फार गोड वाटलं, कारण एवढे कावलेले असतात कंडक्टर, कधी एवढं बोलायला जातात. पण तुझा प्रेमळपणा विशेष लक्षात राहील. श्याम मस्त, तू किती त्रास सहन करतोस रे, किती छळतात माणसं. मस्त केलंस तू, किती गोड शिवाली. थँक्यू ताई. अख्ख्या प्रहसनात अतिशय कमी वाक्य असूनही विनर परफॉर्मन्स. फार छान वनिता, इतकी गोड वाटलीस तू. बरं, आणि मध्येच एवढी झोप लागली की त्यांच्या मांडीवर हात राहिला, तेही खूप मज्जा आली. फारच छान.